नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, 28 जून ही तारीख जवळ येते आणि शिक्षकांचे जनगणनेचे काम असेल, कौटुंबिक जबाबदारी असेल, त्यानंतर इतर जे काही तुमची कामं आहे तर साहजिकच तुमचा अभ्यास झालेला नसेल. पण जसजशी तारीख जवळ येत चाललेली तसतशी हृदयाचे ठोके सुद्धा तुमचे वाढत जाणार आहे. त्यामुळे ह्या सर्व पेपर 1 असेल, पेपर 2 असेल किंवा विज्ञान शाखा असेल, यामध्ये डोकेदुखीचा विषय जर कोणता असेल ना तर तो बांधवनो आहे तुमचा बालमानसशास्त्र. याचे 30 प्रश्न आहे आणि याचे 30 मार्क जर तुम्हाला पाडायचे असेल तर ह्या सर्व विषयाचा अभ्यास सोपा आहे, परंतु हा बालमानसशास्त्राचा अध्यापन शास्त्राचा अभ्यास कठीण आहे. एक तर ती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, अनेक सणावळ्या आहे, त्यामध्ये शास्त्रज्ञ आहे, त्यांची तत्वज्ञान आहे आणि प्रत्येक टॉपिकचे प्रकार खतरनाक आहे. म्हणजे आपण अध्ययन प्रतिमाने हे प्रकरण पकडलं तर याचे उपप्रकार 24 आहे. मग परीक्षेत कोणतं येईल, त्याची उद्दिष्ट काय आहे, त्याचे महत्व काय आहे, त्यानंतर त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ते शास्त्रज्ञ कोण आहे, हे 12 भानगडी लक्षात राहत नाही. तर त्याकरता बांधवांनो मला आवर्जून तुम्हाला सांगायचं की तुमचं बीएड झाल्यावर हा विषय तुम्ही पाहिलेला नाहीये. तुम्ही हिंदीचा अभ्यास केला असेल, मराठीचा केला, इंग्रजीचा केला, गणिताचा केला, परिसर अभ्यासामध्ये विज्ञान सामाजिक शास्त्राचा तुम्ही केला किंवा गणित आणि विज्ञानचा सुद्धा तुम्ही केला, पण हे मानसशास्त्र तुमच्या काय नाहीये, जवळच नाहीये. आणि हा विषय तब्बल मी बांधवनो 2013 पासून टीईटीच्या विद्यार्थ्याला आणि 2011 पासून बीएडच्या विद्यार्थ्याला मी शिकवायचो. तर हे 2013चं आपलं पुस्तक आहे. त्यानंतर हे आता जस्ट 2025ला मी त्याला अपडेट केलेलं होतं. त्यानंतर हे 2022-23 जे तुम्हाला आता शिक्षक अभियोग्यता परीक्षा झाली होती त्यामध्ये 30 मार्काचा अभियोग्यता नावाचा घटक असतो. यामध्ये हे आहे, हे मागच्या वर्षी सीटीईटीचं पुस्तक आम्ही तयार केलेलं आहे. सध्या आम्ही सर्वच लेखकांनी मिळून द विनर स्टडी सेंटर जे आदरणीय बाळासाहेब शिंदे सर आणि सर्व टीम हे 1200 पानाचं पुस्तक तयार केले. एवढा मोठा बांधवनो आमच्याकडे अनुभव आहे. त्यामुळं मला नेमकंच समजतंय की अभ्यास परीक्षेच्या काळात कुठल्या विषयाचा कुठल्या घटकाचा केला पाहिजे. कारण 2013 ते 2025 मध्ये पेपर 1 पेपर 2 किंवा विज्ञान शाखा यावर विचारले जाणारे जे काही घटक आहे, त्याचे सब टॉपिक आहे, त्यावरचे प्रश्न आहे, या सर्व प्रश्नांचा समावेश करून बांधवनो मी काय तयार केलेली आहे, एक चाचणी तयार केलेली आहे, टेस्ट तयार केलेली आहे. तुम्ही फक्त ही टेस्ट बांधवनो जर सोडवली म्हणजे आता सरळ सरळ मला काय सांगायचं तुम्हाला थोडक्यात की हे शास्त्रज्ञाचं योगदान याच्यावरती 15 प्रश्न आले. पण आता नवीन ह्या झाकीचे नवीन प्रश्न कोणते येऊ शकते बरं, तर ते 10 प्रश्न मी तयार केले. मग ते 10 प्रश्नावरती 100% तुम्हाला 1 किंवा 2 मार्क तुम्हाला विचारले जाणार आहे. तर त्याचा जो काही बेस असतो, त्याचा जो काही डाटा असतो तो या ठिकाणी मी काय केलाय, ह्या टेस्ट मध्ये काय केलेलं आहे, टाकलेलं आहे. हे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे आज मला बऱ्याच जणांचे फोन येते, सर आता कमी दिवस राहिले आणि काय करता येईल बरं. तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही आवर्जून ही टेस्ट एकदा बांधून सोडा. यामुळे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळात जे प्रश्न येणारे याच प्रश्नांच्या धाकीचे ते प्रश्न असणारे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर याचा चांगलाच अभ्यास करायचा आहे तर याच ऍपमध्ये या टेस्टमध्ये एक कंटेंट नावाचं काय असतं फोल्डर असतं, तिथं हे जे काही सगळे टॉपिक आहे ह्या टॉपिकचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहे. म्हणजे टेस्ट सोडवल्यावर जर तुम्हाला असं वाटलं की ह्या टॉपिक मध्ये मला मार्क कमी पडते तर तोच टॉपिक तुम्ही तिथं जाऊन रेकॉर्डेड बघायचा आहे, ती कन्सेप्ट क्लिअर करायची आणि काय करायचं, सोडवायला लागायचं. विशेष म्हणजे व्हिडिओ पण आहे, टेस्ट पण आहे आणि याच्या पीडीएफ नोट्स सुद्धा आहे की त्या तुम्ही झेरॉक्स करून काय करू शकता, त्याचा अभ्यास अवघ्या 8-10 दिवसामध्ये करू शकता. त्यामुळे घाबरून जाऊ नका. मानसशास्त्र फारही इतकं अवघड नाहीये, कारण तुम्ही दररोज ते काय करता, अध्यापनामध्ये वापरताय. फक्त हे तत्वज्ञान, हा रूल्स हे अमक्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे हे तुम्हाला माहित नसतं. म्हणजे आपण दररोज टीचिंग एड्स वापरतो, शैक्षणिक साधन वापरतो, पण तुम्हाला माहितीच नाहीये की स्किनर नावाच्या शास्त्रज्ञांनी जेव्हा गुंतागुंतीची प्रक्रिया निर्माण होते, जेव्हा एकापेक्षा जास्त घटक एकत्र येतात आणि त्यावेळेस मुलाला तुम्हाला जर प्रबलन द्यायचं असेल तर ते शैक्षणिक साहित्याद्वारेच दिलं जातं, हे स्किनरने सांगितलं होतं. पण हे आपल्याला माहिती आहे का, नाही. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ते वापरताय, पण कोणी म्हटलंय, कसं म्हटलंय, ते इतक्या छान पद्धतीनं मी ते त्यामध्ये रेकॉर्डेड करून ठेवलेलं आहे. त्यामुळं घाबरून जाऊ नका. आणि पैसे जास्त नाहीये.
₹99 म्हणजे तुमचा चहाचा खर्च आहे बांधवांनो. 2-3 मित्र जर चहा प्यायला बसला, आता चहा सुद्धा मार्केटला ₹20 झालेला आहे. तर हे ₹99 लई मोठी गोष्ट नाही. उलट रेकॉर्डेड बॅच तुम्हाला ₹999 माझी भेटती. PDF नोट्स भेटतायत आणि 10 मी तयार केलेल्या, म्हणजे नुसते असे मी 100 करू शकलो असतो, पण ते डोकं लावून केलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामध्ये काहीतरी मी डोकं वापरलेलं आहे. आणि जसा मला 2013ला आनंद झाला होता की हे पहिलं पुस्तक तयार करायला मी आयुष्यातला सर्वात जास्त वेळ दिला होता, तसाच वेळ ह्या टेस्टला सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मला कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त मार्क पाडायचे, तर तुम्हाला एकच बांधवांनो पर्याय आहे, तो म्हणजे मागच्या सगळे प्रिव्हियस क्वेश्चन तुम्ही बघणे आणि त्यानुसार नवीन कसे येऊ शकतील तो तर्क लावणे आणि त्यानुसार अभ्यास करणे. ओगम बट्टीने अंदाजे अभ्यास करायचा नाही, तेवढा वेळ आता नाहीये. स्मार्ट स्टडी करायची. आलं लक्षामध्ये? एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही ही ऑनलाईन टेस्ट जॉईन करा आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा सांगा. मग यासाठी काय करायचंय? स्वराज्य फाउंडेशन नावाचं ऍप डाउनलोड करायचंय, तुमचा मोबाईल नंबर त्यात टाकायचा आहे, तुम्हाला तिथे बॅच दिसेल ही टेस्टची, ती काय करायची? परचेस करायची आणि अभ्यासाला सुरुवात करायची. इतकं साधं सोपं आहे. काही अडचण आली तर माझा नंबरही माहिती तुम्हाला 9657451645. तो तुम्ही काय करा, या ठिकाणी मला फोन लावा. तुमच्या जे काही समस्या असेल ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. चला भेटूया मग टेस्ट मध्ये. ओके, गुड बाय.